नमस्कार मंडळी. सोमवार 20 जानेवारीचा आपण लाईव्ह ट्रेड बघतो आहे. बँक निफ्टीमध्ये येलो लाईन जी मार्क केलेली आहे स्क्रीनवर दिसते आहे, ती बँक निफ्टीची लेवल जी अल्गो ट्रेडिंगमधून आलेली आहे सॉफ्टवेअरमधून, ती आपण तिथं मार्क केली आहे. आणि त्याच्या जस्ट खाली जर मार्केट क्लोज झालं, म्हणजे प्राईस जर क्लोज झाली तर आपण लगेच ट्रेड घेणार आहे. आता येलो लाईनच्या वर मार्केट आहे, त्यामुळे ह्याच्या जर खाली मार्केट क्लोज झालं तर हा बेरिश ट्रेंड घेणार आपण. म्हणजे ट्रेड घेताना बेरिश मूव घेणार. ह्याचा अर्थ आपण काय करणार, आपण कॉल शॉर्ट करणार बँक निफ्टीचा. तर कुठला कॉल शॉर्ट करतो आहे काय हे सगळ्याला आपल्याला आता दिसेलच. कुठला कॉल शॉर्ट करायचा हे अल्गो त्यावेळी ठरवत असते. पण तरीसुद्धा आता मार्केटमध्ये जास्त व्हेरिएशन फ्लक्च्युएशन नसल्यामुळं तुम्हाला पण तो बघून फॉलो करता येणं एवढा वेळ नक्की मिळेल. बघूया 1-2 मिनटात ट्रेड व्हील असं वाटते, कारण एकदम मार्केट एकदम जवळ आहे आता. मोस्टली डाऊनच दिसतोय ट्रेंड, कारण खाली जो RSIचा आपल्याला ब्ल्यूमध्ये ग्राफ दिसतोय तो पण त्याचं पण मोमेंट डाऊन साईडलाच दिसायला लागली आहे. पण आपल्याला तो विचार करायची गरज नाही. अल्गो त्याच्या कंडिशन्स मॅच झाल्या की तो ट्रेड घेऊन टाकेल. अल्गोनं ट्रेड घेतलेला आहे. तो मला इथं टाईम दिसतो आहे आत्ता. किती स्ट्राईक प्राईस घेतली आहे ती पण दिसते आहे, किती प्रीमियमला घेतले आहे ते दिसते. आणि आपण आता त्याचा चार्ट बघूया. हा त्याचा चार्ट आहे. आपण सेल केलेला आहे आणि वरती उजव्या कोपऱ्यामध्ये जो निळी पट्टी दिसते आहे तो स्टॉप लॉस आपण ॲटोमॅटिक अल्गोनं सिस्टीममध्ये लावलेला आहे. तुम्ही पॉज करून पाहिजे तर बघू शकता की किती वाजता टायमिंगला बरोबर अल्गोनं शॉर्टची ऑर्डर मारले प्लस स्टॉप लॉसची ऑर्डर लावले. तुम्हाला दिसेल दोन्ही सेम टायमिंगला आहेत. हा बेनिफिट आहे अल्गोचा की विदिन सेकंद ते पूर्ण आपलं काम करून, त्यामुळे आपल्याला मॅन्युअली काय करावं लागत नाही. आता आपल्याला कॉल शॉर्ट केल्यामुळं मार्केट जर खाली गेलं तर आपल्याला बेनिफिट होणार आहे. आपण मॉनिटर करूया. व्हिडिओची लेंथ छोटी व्हावी म्हणून मी मध्ये थोडेसे व्हिडिओ कट करून जेवढा आपला उपयोगी व्हिडिओ आहे किंवा जिथं आपल्याला मूवमेंट बघायची आहे तेवढाच व्हिडिओ मी इथं ठेवला आहे, म्हणजे छोटासा व्हिडिओ होईल. ठीक आहे, आपण मॉनिटर करूया. खाली येताना दिसतोय, कॉल खाली येतो आहे. मार्केट पण बघूया मध्ये आपण. आता हे प्रॉफिट दाखवा लागले आपल्याला 180-90 रुपये वगैरे दाखवते प्रॉफिट. हा 15 क्वांटिटी जी दिसते आपल्याला ती फक्त एक लॉट आहे. सध्या या महिन्यापुरती बँक निफ्टीचा एक लॉट 15चा आहे. पुढच्या महिन्यापासून डबल होणार आहे, तो 30चा होणार आहे नवीन नियमाप्रमाणे. हे बघा, ऑर्डरचं टायमिंग बघा, विदिन 1 सेकंद त्यानं स्टॉप लॉस ऑर्डर पण टाकलेली आहे. आता मार्केट ब्ल्यू लाईनच्या खाली आहेच आत्ता. आपण फॉलो करत राहूया, बघत राहूया काय होते मुवमेंट्स. पुन्हा आपण त्या जो कॉल सेल केला आहे त्याचा चार्ट बघतो आहे, तर हा कॉल पटपट खाली होते, म्हणजे आपल्याला बेनिफिट होतो आहे, कारण आपण हाय प्राईजला विकला आहे आणि लो प्राईजला आपण बाय करणार आहे. आता ह्या केसमध्ये पुन्हा आपण मध्येच ऑर्डर विंडो बघूया. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की स्टॉप लॉस हा ट्रेल पण झालेला असेल, म्हणजे ॲटोमॅटिक स्टॉप लॉसची प्राईस चेंज होऊन खाली सरकेल. म्हणजे आपण थोडंसं लॉस कंट्रोल करत येतो. म्हणजे जरी रिव्हर्स झालं इथून मार्केट तरी आपल्याला मोठा लॉस होऊ नये. बघूया पुढं काय होते. बँक निफ्टी हा थोडंसं व्हॉलाटाईल स्क्रिप्ट आहे, त्यामुळं 30-40-50 पॉईंट म्हणजे हे सहज हालतात विदिन सेकंद. त्यामुळे आपण डिस्टर्ब व्हायचं नाही, कारण आपण आता अल्गो सिस्टीम लावलेली आहे आणि ती आपल्याला 350+ प्रॉफिट दाखवते आहे. आणि इथं जर तुम्ही बघितलं तर स्टॉप लॉसची ऑर्डर आता 14 म्हणजे 2:03:24 झाली. याचा अर्थ ती ट्रेल झाली, खाली आलेली आहे. हे सगळं अल्गोने ॲटोमॅटिक केलेलं आहे. प्रीमियमचा पुन्हा एकदा चार्ट बघूया. थोडासा वर खाली होणार, कारण बँक निफ्टी व्हॉलाटाईल स्क्रिप्ट असल्यामुळं आपल्याला तेवढं व्हेरिएशन तर बघावंच लागेल. पण आपण सिस्टीम रूल बेस्ड सिस्टीम असल्यामुळं आपल्या सिस्टीममध्ये स्टॉप लॉस ठेवलेला आहे. आपण तो ट्रेल करत पण आणले आहे, त्यामुळे आपण तो मॅन्युअली
काय त्याच्यामध्ये डिस्टर्ब करायचा विचार करायचा नाही. याचा विनिंग रेशो चांगला असल्यामुळं 70 ते 80% असल्यामुळं जरी कधीतरी एखाद्या वेळी स्टॉप लॉस ट्रिगर जरी झाला तरी नेक्स्ट काही ट्रेड्समध्ये तो होतो. आता ही येलो लाईन चेंज केली अल्गोनं, ही लेवल चेंज केल्यामुळं आता ही जी लेवल आहे येलो लाईनची मॉडिफाईड लेवल, ह्याच्यावर जर मार्केट क्लोज झालं तर आपण ट्रेडमधनं एक्झिट करणार, किंवा हा जो स्टॉप लॉस निळी पट्टी राईट साईडला तुम्हाला आत्ता दिसला तो जरी एक्झिट तिथं जरी ट्रिगर झाला तरी आपण एक्झिट, म्हणजे आपण 2 कंडिशन मॉनिटर करतो एक्झिट होण्यासाठी. तेवढी सेफ्टी आपली वाढली आता. हे चालू आहे. प्रॉफिट तुम्हाला ॲक्च्युअली दाखवतो आहे आपण. हा त्या प्रीमियमचा चार्ट आहे. थोडासा प्रीमियम आपल्या फेवरमध्ये जाऊन पुन्हा थोडा रिव्हर्स आला आहे, कारण मार्केट स्लाईटली अपडाऊन होतेच. 30-40 पॉईंटची कॅन्डल ही हालत राहतेच मोस्टली. त्यामुळे आपण एकदम स्लोली स्टॉप लॉस ट्रेल केला आहे, कारण खूप फास्ट जर स्टॉप लॉस ट्रेल करून आपण एकदमच झिरोच लॉस घेणार असं जर केलं तर बऱ्याचदा फॉल्स ट्रिगर होऊ शकतो स्टॉप लॉस आणि परत मार्केट आपल्या फेवरमध्ये जाऊ शकतं. त्यामुळे थोडंसं कॉन्झर्वेटिव्ह आपण ठेवायचं आणि स्टॉप लॉस स्लोली ट्रिगर करायचं, ट्रेल करायचं, म्हणजे आपल्याला मुवमेंटचा बेनिफिट घेता येते. आता थोडंसं आपण ट्रेड मारल्यानंतर मार्केट रिव्हर्स आले, म्हणजे थोडं वर जरी आलं असलं तरी आपला काय स्टॉप लॉस पण ट्रिगर झालेला नाही आणि येलो लाईन जी मॉडिफाय झाली आहे अल्गोमधून त्याच्यावर पण काय मार्केट गेलेलं नाही. त्यामुळे आपला अजूनही ट्रेड चालू आहे. बघूया आपण काय होते, किती प्रॉफिट बुक होतो आहे. एक स्टॉप लॉसची ब्ल्यू वरची लाईन दिसते ती खूप वर आहे आणि आता इथं आपल्याला प्रॉफिट दाखवते ते. आणि आपण पुन्हा एकदा प्रीमियमचा चार्ट बघूया. हा येतोय खाली, मार्केट तर दिसते खाली येईल असं. आणि पुन्हा इथं आपण इमोशनल अटॅचमेंट काही ठेवायची नाही आहे. ही आता जी 328ला आपण म्हणजे 328 रुपयेचा प्रीमियम विकला आहे आपण, तिथं ही व्हाईट लाईन मारली आहे, म्हणजे आपल्याला एक अंदाज येण्यासाठी, फक्त हे मॅन्युअलीच आपण करतो आहे म्हणून मी तुम्हाला लक्षात येण्यापुरती टाईम आणि प्राईस याला व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल लाईन मारलेली आहे. जिथं व्हर्टिकल लाईन मारली आहे त्या टाईम स्टॅम्पला आपण ट्रेड घेतलेला आहे आणि हॉरिझॉन्टल जी आहे 328 रुपयाची लाईन आहे तिथं त्या प्राईजला आपण सेल केला आहे आणि त्याच्यावरती स्टॉप लॉस आपल्याला दिसतोय. 200-250 रुपये प्रॉफिटमध्ये दाखवते ते, रनिंग प्रॉफिट आहे. हे लहान मोठे फ्लक्च्युएशन येत जरी राहिले मार्केटमध्ये तरी आपण रूल बेस काम करत असल्यामुळं इथं आपण काही लक्ष द्यायची गरज नाही आहे. अल्गो त्याची काळजी घेईल आणि त्याला आपण ज्या प्रोग्राम केलेल्या कंडिशन्स आहेत त्याप्रमाणे तो प्रॉफिट किंवा स्टॉप लॉस जे काय असेल ते करेल. नॉर्मली कसं होतं, मार्केट डाऊन ज्यावेळी जात असते त्यावेळी मार्केटमधली फिअर वाढते. फिअर वाढली, अनसर्टनिटी वाढली की इंडिया व्हिक्स म्हणतात, म्हणजे व्हॉलॅटिलिटी इंडेक्स जो आहे तो पण प्लस होत जातो. त्यामुळे काय होतं की पटकन प्रीमियम ड्रॉप होत नाहीत, तर प्रीमियम थोडेसे वाढतात. त्यामुळं थोडं आपल्याला वेट करावं लागू शकतं. आपल्या फेवरमध्ये जरी मार्केट गेलं तरी आपल्याला थोड्या वेळासाठी असं वाटू शकतं की प्रीमियममध्ये काय मला फारसा फरक दिसत नाही आहे, पण तो व्हॉलॅटिलिटी इंडेक्समुळे असतो. पुन्हा आलेला आहे खाली. साधारण ही ब्ल्यू लाईन जी आडवी मारली आहे तो ॲव्हरेज लो होता, त्याच्यात पण खाली जाईल असं दिसते. हा प्रीमियमचा चार्ट आहे, हा बँक निफ्टीचा चार्ट आहे. बँक निफ्टीचा चार्ट आहे.
आपण बघतोय साधारण 3 वाजत आलेत. एक 5-10 मिनटं असावेत 3ला मोस्टली. मार्केट जसं क्लोजिंगच्या जवळ येईल त्यावेळी बऱ्याचदा शार्प मुवमेंट येतात मार्केटमध्ये एनी डायरेक्शन. पण आपल्या जे काही लॉजिक आहे त्याप्रमाणे आपला बिअरिश ट्रेड आहे, आपल्याला मार्केट खाली जायला पाहिजे, त्यामुळे आपण कॉल शॉर्ट केला आहे. आपण असं रोज जर मार्केट समोर बघत बसलो तर थोडा आपण डिस्टर्ब होतो. 50 पॉईंट इकडे तिकडे मार्केट होत असते. आपला प्रॉफिट लगेच 50, 100, 200 तुमची किती क्वांटिटी आहे त्याप्रमाणे कमी जास्त होत दिसतोय. आणि आपण काही वेळेला अनवॉन्टेड ॲक्शन पण घेतो की ठीक आहे पटकन प्रॉफिट बुक करून टाकूया, नको किंवा आपल्या रिव्हर्स चाललं आहे मार्केट, आपण क्लोज करून टाकूया, असं करतो. पण मग आपण रूल बेस्ड सिस्टीम त्यासाठीच करतो की हे इमोशन्स कुठे येऊ नयेत. कारण इमोशन्स एक एकदा आपल्याला लॉसमधनं वाचवतात सुद्धा. पण एखादा मोठा प्रॉफिट पण मिळत असेल तर तो पण आपण मिस करतो. त्यामुळे आपण वेट अँड वॉच, आपण सिस्टीम डिझाईन केली आहे त्याच्यावर विश्वास ठेवायचा आणि आपण काम करायचं. 3 वाजत यायला लागलेत. खाली जायचा प्रयत्न करते मार्केट. प्रीमियम पण खाली आला आहे. एक्झिट झाली की ॲटोमॅटिक इथं अलर्ट येईलच, स्क्रीनवर दिसेल आपल्याला जिरोदाचा. आता चार्ट अजून यायला लागला आहे प्रीमियम खाली. एक्झिट झालेली आहे पोझिशन आपली बरोबर. आणि आपण प्रॉफिट किती बुक केला आहे बघूया. 483 रुपयाचा प्रॉफिट आपण बुक केला आहे. पूर्ण 100% ॲटोमॅटिक ट्रेडिंग आपण केलेलं आहे. ठीक आहे. मला वाटतं तुम्हाला आता लक्षात आलं असेल ॲक्च्युअल ट्रेडिंग कसं होते. थँक्यू.